श्री पंचाक्षरी विद्यावर्धक संस्था माळकोटे संचलित श्री पंचाक्षरी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर माळकोटे येथील मी विज्ञान शिक्षक श्री जवकुटे निलप्पा अण्णाराव आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीचे अनमोल विचार आताच्या विद्यार्थ्यांना ही काळाची गरज बनली गेलेली आहे। काही भाग शिकण्यापूर्वी आपण महात्मा गांधींचे अनमोल विचार आपण या ठिकाणी विचारात घेऊया। महात्मा गांधी म्हणतात, जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा। कारण आपण अनेक वेळेला दुसरी व्यक्ती बदलावा असं वाटत असतं, पण दुसरी व्यक्ती बदलण्यापूर्वी जर आपण आधी स्वतःला बदलून घेतलं तर दुसऱ्या व्यक्तीकडून बदलण्याची इच्छा आपल्याला व्यक्त करता येतं। म्हणून ते म्हणतात, जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा। त्यानंतर ते म्हणतात, आपल्या हेतूवर दृढ विश्वास असलेला सूक्ष्म शरीर इतिहासाचा मार्ग बदलू शकतो। आपण जो काही हेतू समोर ठेवून कार्य करत असतो, त्या कार्यावर जर आपला दृढ विश्वास असेल तर आपले एक सूक्ष्म शरीर सुद्धा इतिहासाचा जो मार्ग आहे, आपला जो हेतू आहे, तो हेतू सुद्धा आपण पूर्ण करू शकतो। एक छोटीशी मुंगी सुद्धा तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाचं डाळी म्हणा किंवा एखादं दाणं तो घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर तिसरं आहे, डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला अंध बनवेल। एखाद्याला डोळ्याची गरज असेल तर दुसऱ्या माणसाने त्याला जर डोळा दिलं, असं अनेक जण जर डोळे देत बसले तर एक दिवस असं येईल की हे संपूर्ण जग अंध बनेल। त्यानंतर ते म्हणतात, आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका, कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे। जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही। माणुसकीवरील विश्वास आपण गमवायचा नाही। प्रत्येकावर आपण त्या मानवाच्या माणुसकीवर विश्वास ठेवला पाहिजे। जर आपण ही जी मानवता आहे, ही मानवता समुद्रासारखी आहे आणि त्या समुद्राचे काही थेंब जरी दूषित असले तरी संपूर्ण समुद्र दूषित होणार नाहीये, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। त्यानंतर इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी होय म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह नाही म्हणणे केव्हाही चांगले। आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी, असे काही प्रसंग घडत असतात की समोरचा व्यक्ती आपल्याला प्रिय असतो, पण त्या प्रिय व्यक्तीचे काही घटना अशा असतात त्या योग्य नसतात, पण त्याला संतुष्ट करण्यासाठी किंवा आपल्यावर संकट येऊ नये म्हणून आपल्या संकटापासून, आपल्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी होय म्हणायचं नाहीये। होय म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह तुम्ही नाही म्हटलात तर ते केव्हाही तुमच्यासाठी आणि समोरच्यासाठी सुद्धा केव्हाही चांगलं असतं। सामर्थ्य शारीरिक क्षमतेतून येत नाही तर ते अदम्य इच्छेपासून येते। एखाद्या कृतीसाठी, एखाद्या गोष्टीसाठी आपल्याजवळ सामर्थ्य असेल तर ते सामर्थ्य कुठून येत असतं, तर ते आपल्या शरीरामध्ये जी काही क्षमता आहे त्या क्षमतेतून येत नाहीये। तर त्यासाठी आपल्या मनामध्ये ते अदम्य इच्छा असली पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे, गाढ विश्वास असला पाहिजे। त्या इच्छेपासूनच, त्या गाढ अशा दृढ अशा इच्छेपासूनच आपल्याला सामर्थ्य येत असतं आणि त्या सामर्थ्याच्या आधारे आपण कुठलीही कृती योग्य पावलानं करत असतो। त्यानंतर शेवटचं अतिशय महत्त्वाचं अनमोल विचार आहे महात्मा गांधींचे, आपला विश्वास आपले विचार बनतात, आपले विचार आपले शब्द बनतात, आपले शब्द आपली क्रिया बनतात, आपल्या कृती आपल्या सवयी बनतात, आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात, आपली मूल्ये हे आपले हेतू बनतात। तर आपलं हेतू जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपला विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे। आपण जर दृढ विश्वास ठेवलं आपल्या प्रत्येक कृतीवर, आपल्या प्रत्येक कार्यावर, तर केव्हाही त्या दृढ विश्वासानं
आपण समोर ठेवलेली जी काही इच्छा आहे किंवा जो काही हेतू आहे तो हेतू सफल निश्चितपणे होऊ शकतं. असे अनेक विचार महात्मा गांधींचे आहेत जे आपल्याला गरजेचे आहेत. इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात, नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पाठ्यपुस्तकातील जो आपण 12वा प्रकरण अभ्यासत आहोत, त्या प्रकरणाचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. तर या प्रकरणामध्ये आपण पुढील काही घटकांचा आजच्या या तासामध्ये अभ्यास करणार आहोत. तर ते पुढील घटक आहेत, म्हणजे या भागात अभ्यासाचे घटक कोणते आहेत. तर पहिला घटक आहे ते म्हणजे काल ज्या काही आपण ध्वनीच्या वेगाबाबत ज्या काही भौतिक राशींच्या व्याख्या, त्यांची सूत्र आपण पाहिलेली आहोत. तर त्या भौतिक राशींची तक्त्याच्या नुसार त्यांची एककं आणि त्यांचं सूत्र या ठिकाणी आपण अभ्यासूया. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ध्वनीचे जे विविध प्रकार आहेत, त्या ध्वनीच्या विविध प्रकारांची व्याख्या, त्यांची उदाहरणं चित्रासहित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तरी सुद्धा आता स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साधनं या ठिकाणी दिसून येत आहेत. त्या प्रत्येक साधनातून वेगवेगळ्या प्रकारचं ध्वनी निर्माण होत असतं. ते कुठलेत ते आपण नंतर अभ्यासणारच आहोत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग. तर श्रव्यातीत ध्वनी म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण नंतर अभ्यासणारच आहोत. तर या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग वटवाघळासारखे प्राणी कसे करतात आणि सोनोग्राफी मध्ये या श्रव्यातीत ध्वनीचा कसा उपयोग होतो याबाबतची माहिती सुद्धा आपण या तासामध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर चौथा जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे ध्वनीचे परावर्तन. जसं प्रकाशाचं परावर्तन होत असतं तसं ध्वनीचंही परावर्तन होतं. हे प्रयोगाने आपल्याला सिद्ध करता येतं. अतिशय छोटंसं अशी ही कृतीयुक्त असं हा प्रयोग आहे ध्वनीच्या परावर्तनाचं. आणि त्यावरून काय निष्कर्ष निघतो, त्या ध्वनीच्या परावर्तनाच्या प्रयोगावरून त्या निष्कर्षाचाही अभ्यास आपल्याला आताच्या या तासामध्ये करायचा आहे. तर आता आपण सुरुवात करूया. ते म्हणजे ध्वनीच्या वेगाबाबत भौतिक राशी व त्यांची एकके. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण ध्वनीबाबत बरीचशी माहिती मिळवलेली आहोत. उदाहरणादाखल ध्वनीची निर्मिती, ध्वनीचे प्रसारण, ध्वनी तरंग, त्या तरंगाचे प्रकार, उदाहरणादाखल अनुतरंग व अवतरंग यांच्यातला फरक. त्यानंतर ध्वनीचा वेग, ध्वनीचा वेग कसं मोजलं जातं, त्या वेगावर परिणाम करणारे घटक, याबाबतची माहिती आपण मागील तासामध्ये पाहिलेलंच आहोत. पाहत असताना ध्वनीचं जो काही वेग आहे त्या वेगाशी संबंधित असलेले जे काही घटक आहेत, ज्या काही संज्ञा आहेत, त्या संज्ञांच्या व्याख्या आपण मागील तासामध्ये पाहिलेल्या आहोत. आताच्या या तासामध्ये आपण त्या ज्या काही भौतिक राशी आहेत, उदाहरणादाखल तरंगलांबी, तरंगकाल, आयाम व वारंवारिता, या ज्या भौतिक राशी आहेत त्या भौतिक राशींचं जे काही एकक आहेत किंवा त्यांचं जे काही सूत्र आहे त्या सूत्रांचा अभ्यास आपण या तासामध्ये आता करूया. पहिल्यांदा तरंगलांबी, त्याची व्याख्या आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहोत, दॅट इज वेव्हलेंथ. तर या तरंगलांबीचं जे एकक आहे ते आहे मीटर आणि ते लॅम्बडा या अक्षराने दर्शवितात, हे आपण पाहिलेलं आहोत. मग या तरंगलांबीचं जे सूत्र आहे ते सूत्र दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू व्ही अपॉन न्यू किंवा लॅम्बडा इज इक्वल टू व्ही इंटू टी, ही दोन्ही सूत्र सुद्धा आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलंच आहोत. त्यानंतर दुसरी जी भौतिक राशी आहे ती म्हणजे तरंगकाल, दॅट इज पिरियड. हे जे तरंगकाल आहे त्या तरंगकालाचं जे काही SI एकक आहे ते आहे सेकंद. सेकंदामध्ये तरंगकाल मोजलं जातं आणि हे तरंगकाल टी या अक्षरानं दर्शवलं जातं. त्याचं सूत्र आहे टी बरोबर लॅम्बडा छेद व्ही.
टी बरोबर लॅम्बडा छेद व्ही हे सूत्र या तरंगकालाचं आहे. त्यानंतर तिसरी भौतिक राशी आहे ती म्हणजे आयाम, दॅट इज ॲम्प्लिट्यूड. हा जो आयाम आहे तो आयाम मीटर या एककात व्यक्त केलं जातं, मोजलं जातं आणि ते ए अक्षरानं दर्शवलं जातं. त्यानंतर शेवटची जी भौतिक राशी आहे ती म्हणजे वारंवारिता, दॅट इज फ्रिक्वेन्सी. तर वारंवारिता हर्ट्झ या एककात मोजलं जातं आणि त्याचं ते संक्षिप्त रूप आहे न्यू आणि ते एच झेड याच्यानं ते नोंदलं जातं. त्याचं जे सूत्र आहे ते म्हणजे न्यू इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. तर ही जी वारंवारिता आहे ती वारंवारितेचा सखोल अभ्यास बाजूला एका शास्त्रज्ञाचं त्या ठिकाणी फोटो दाखवलं गेलेला आहे. ते आहेत जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हायनरिश हर्ट्झ. या शास्त्रज्ञाने 1886 मध्ये वारंवारितेचा सखोल अभ्यास केला. म्हणून या वारंवारितेचं जे एसआय एकक आहे ते एसआय एकक त्यांच्याच नावानं नोंदलं गेलं, व्यक्त केलं जातं, ते म्हणजे हर्ट्झ. तर या वारंवारितेचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे वारंवारिता बरोबर 1/2 दोलकाचा दोलनकाल, दॅट इज टी. म्हणजे वारंवारिता बरोबर 1/t असं दर्शवलं जातं. मग वारंवारिता म्हणजे काय? तर एका सेकंदात किती दोलने झाली यांचे वारंवारिता हे एक एकक आहे. एका सेकंदात किती दोलने झाले याच्यावरनं वारंवारिता ठरवलं जातं. तर ही जी वारंवारिता आहे ती वारंवारिता हर्ट्झ मध्ये व्यक्त करतात. का व्यक्त करतात ते तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. ते म्हणजे हायनरिश हर्ट्झ या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ते हर्ट्झ या एककामध्ये व्यक्त करतात. उदाहरणार्थ 1 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात एक दोलन. 100 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 100 दोलने. म्हणजे एका सेकंदात जर एकच दोलन झालं तर त्याची वारंवारता 1 हर्ट्झ असं समजलं जातं. जर एका सेकंदात जर 100 दोलने झाली तर त्याची वारंवारता हे 100 हर्ट्झ असं संबोधलं जातं. तर अशा पद्धतीने मागील भागामध्ये ज्या काही भौतिक राशींच्या व्याख्या आपण पाहिलेलो आहोत त्यांचं थोडक्यात या ठिकाणी तक्त्याच्या स्वरूपात या ठिकाणी त्यांचं एकक आणि सूत्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील घटकाचा अभ्यास करू आणि तो पुढील घटक म्हणजे ध्वनीचे प्रकार. तुम्हाला माहित आहे की ध्वनीचे एकूण 3 प्रकार आहेत. आता ते 3 प्रकार कोणते? ते म्हणजे पहिला प्रकार आहे तो म्हणजे श्राव्य ध्वनी, त्यालाच ऑडिबल साऊंड असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, ध्वनीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अवश्राव्य ध्वनी, दॅट इज इन्फ्रासाऊंड. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे श्राव्यातीत ध्वनी, दॅट इज अल्ट्रासाऊंड. अशा पद्धतीने मित्रांनो ध्वनीचे हे 3 प्रकार आहेत: श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी. आता या ध्वनींना त्या त्या प्रकारचे ध्वनी का म्हणले गेलेले आहेत? तर वारंवारतेवरून त्यांना त्या त्या प्रकारचा ध्वनी असं संबोधलं गेलेलं आहे. आता कोणत्या ध्वनीची वारंवारता किती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. ते म्हणजे श्राव्य ध्वनीची जी वारंवारता आहे ती वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान या श्राव्य ध्वनीची वारंवारता आहे. म्हणजेच ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान असतं त्याला श्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. आपण पुढच्या नंतर आपण त्यांच्या व्याख्या पाहणारच आहोत. त्यानंतर अवश्राव्य ध्वनीची वारंवारता किती आहे? तर अवश्राव्य ध्वनीची वारंवारता ही 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे. म्हणजे ज्या ध्वनीची वारंवारता ही 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे त्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. त्यानंतर श्राव्यातीत ध्वनीची वारंवारता किती आहे? तर श्राव्यातीत ध्वनीची वारंवारता ही 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या ध्वनीची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असतं
त्या ध्वनीला श्राव्याती ध्वनी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने प्रत्येक ध्वनीची ही वारंवारिता हे वेगळे आहे आणि त्यांच्यावरूनच त्यांना त्या वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी असं संबोधलं गेलेलं आहे. मग अशा प्रकारच्या ज्या ध्वनी आहेत त्या ध्वनी कोण निर्माण करू शकतात? कुठल्या साधनाकडून त्या ध्वनीची निर्मिती होत असते? कुठले प्राणी ते ध्वनी निर्माण करू शकतात ते आपण पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया श्राव्य ध्वनी. तर श्राव्य ध्वनीची निर्मिती कोणत्या साधनामार्फत होते? तर आता तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की जो डोअर बेल आहे, तो डोअर बेल जर आपण वाजवलं त्याच्यातून जी ध्वनी निर्माण होते ती आहे श्राव्य ध्वनी. जे मानवी कान ऐकू शकतात असे जे ध्वनी आहेत त्यांना श्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे शाळेचा जो घंटा आहे, त्या घंटा वाजवत असताना किंवा वाजत असताना जी ध्वनी बाहेर पडते ती ही श्राव्य ध्वनी आहे, जी आपल्याला सहजगत्या ऐकू शकतो. त्यानंतर अवश्राव्य ध्वनीची निर्मिती साधने कोणती आहेत? तर काही ध्वनी असे आहेत की ते निर्माण होत असताना त्या ध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकत नाहीत. तर उदाहरणादाखल जर सांगायचं असेल तर ज्या वेळेला भूकंप होत असतं त्यावेळेला जमिनीचं जे काही हालचाल होतं त्या हालचालाचं त्या कंपनातून जी ध्वनी निर्माण होत असते ती ध्वनी आपल्याला ऐकू येत नाहीये. त्याची जी वारंवारता ती 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे. म्हणजे अर्थक्वेक, भूकंप ह्याच्यातून जी ध्वनी निर्माण भूकंप होत असताना जी ध्वनी निर्माण होते ती अवश्राव्य ध्वनी आहे. त्यानंतर नादकाटा, प्रयोगशाळेतला नादकाटाच्या भुजा जर आपण एखाद्या रबरी पॅडवर आदळलं तर त्या नादकाठाच्या ज्या भुजा आहेत त्या कंप पाहू लागतात. नादकाठाच्या भुजा कंप पावत असताना त्याच्यातून जी ध्वनी निर्माण होऊ शकते ते आपल्याला सहजगत्या ऐकू येऊ शकत नाही. ते कानाजवळ धरावं लागतं. त्यावेळेला ते कुठंतरी ऐकू येतं. तर नादकाठ्यातून निर्माण होणारी जी ध्वनी आहे ती आहे अवश्राव्य ध्वनी. त्यानंतर श्राव्याती ध्वनी निर्माण करणारे कोण आहेत? तर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर काही प्राणी असे आहेत की ते श्राव्याती ध्वनी निर्माण करू शकतात किंवा त्यांना श्राव्याती ध्वनी ऐकू सुद्धा येऊ शकतं. उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर कुत्रा हा जो प्राणी आहे तो श्राव्याती ध्वनी निर्माण करू शकतो किंवा त्याला श्राव्याती ध्वनी ऐकू येत असतं. जेणेकरून ती ध्वनी आपल्याला ऐकू येत नाहीये पण कुत्र्याला श्राव्याती ध्वनी ऐकू येऊ शकतं. अल्ट्रासाऊंड त्याला ऐकू येऊ शकतं. त्यानंतर उंदीर या प्राण्याला सुद्धा श्राव्याती ध्वनी निर्माण करता येतं आणि त्याला ऐकता सुद्धा येतं. आणि वटवाघूळ जो प्राणी आहे तो प्राणी सुद्धा या श्राव्याती ध्वनी निर्माण करू शकतो किंवा त्याला ते ऐकू येऊ शकतं. तर अशा पद्धतीने बऱ्याच साधनातून किंवा प्राण्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी निर्माण होतात हे तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहात. तर 20,000 हर्ट्झ पेक्षा म्हणजे काय 25,000 हर्ट्झ पेक्षा त्यापर्यंत ध्वनी काहींना ऐकू येऊ शकतं. असे कोण आहेत? तर ते म्हणजे 5 वर्षाखालील जी मुलं आहेत त्या 5 वर्षाखालील मुलांना हा जो श्राव्याती ध्वनी आहे तो श्राव्याती ध्वनी सहजगत्या त्यांना ऐकू येऊ शकतात. पाळण्यात झोपलेलं बाळ सुद्धा कुठं काहीतरी जर थोडंसं जरी हालचाल झालं तर तो दचकून उठतो. कारण त्याला ती ध्वनी श्राव्याती ध्वनी ऐकू येतं आणि त्यामुळे तो दचकून उठत असतो. म्हणजे 5 वर्षाखालील जी मुलं आहेत त्या मुलांची ऐकण्याची जी श्रवण क्षमता आहे ती आहे 25,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असणारे. त्यानंतर पुढचा जो प्राणी आहे तो म्हणजे आत्ताच आपण पाहिलं मांजराला सुद्धा ही ध्वनी ऐकू येऊ शकतं. 25,000 हर्ट्झ पेक्षा किंवा ते निर्माणही करू शकतात. आणि पुढचं आहे म्हणजे बरेचसे कीटक असे आहेत ज्या कीटकांचं आकृत्या चित्र तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहेत. तर या बहुतांश कीटकं हे या प्रकारचं ध्वनी निर्माण करू शकतात किंवा त्यांना ऐकू येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ध्वनीचे जे प्रकार आहेत ते प्रकार, त्यांची वारंवारता, त्यांची निर्मिती कुणाकडून होते किंवा कोणत्या साधनाकडून होते आणि 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त ध्वनी ज्यांना ऐकू येऊ शकतात यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिलं. आता आपण या ठिकाणी पाहूया ध्वनीचे जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांची व्याख्या आणि त्यांची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या ध्वनीच्या 3 प्रकारांची व्याख्या या ठिकाणी त्यांच्या उदाहरणासह
उदाहरणांची आकृती या ठिकाणी देऊ करणार आहे आणि तसे त्यांची चित्र सुद्धा या ठिकाणी असतील। तर आता आपण ध्वनीच्या 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे श्राव्य ध्वनी। श्राव्य ध्वनी म्हणजे काय? त्याची व्याख्या अशी आहे, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणजेच ऑडिओबल साऊंड असं म्हटलं जातं। पुन्हा एकदा ती व्याख्या ठिकाणी सांगतो मी, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात। हा जो ध्वनी आहे तो ध्वनी मानवी कान ऐकू शकतो। म्हणजे मानवी कानाला ऐकण्याची जी क्षमता आहे ती आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचं। तसेच हा जो काही ध्वनी आहे तो ध्वनी कोणकोणत्या साधनामधून आपल्याला निर्मिती करता येतं तेही उदाहरण या ठिकाणी आहे। जुन्या काळी जो ग्रामोफोन वापरत होतो त्या ग्रामोफोन मधून सुद्धा अशा प्रकारचं ध्वनी श्राव्य ध्वनी बाहेर पडत होतं। त्यानंतर हातांनी जर आपण टाळ्या वाजवलं तर त्या टाळ्यां जी ध्वनी आहे ती श्राव्य ध्वनी आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो। त्यानंतर घड्याळाचं, विशेषतः घड्याळाचं अलार्म वाजत असताना जो काही ध्वनी येतो ती श्राव्य ध्वनी आहे। तर अशा पद्धतीनं श्राव्य ध्वनीची व्याख्या आणि त्यांची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलं। त्यानंतर ध्वनीचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अवश्राव्य ध्वनी। या अवश्राव्य ध्वनीची व्याख्या अशी आहे, 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासाऊंड असे म्हणतात। पुन्हा एकदा ती व्याख्या सांगतो मी, 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं। हा जो ध्वनी आहे हा ध्वनी मानवी कान ऐकू शकत नाही, कारण इतकं हा अवश्राव्य ध्वनी हा सूक्ष्म असतो। त्यानंतर मग हे ध्वनी कुणी तयार करू शकतात किंवा कोणाला ऐकू येऊ शकतं किंवा कशातून या ध्वनीची निर्मिती होत असते? तर आता तुम्हाला दिसून येईल की भूकंप होत असताना जमिनीलगतचे जे काही लहरी निर्माण होत असतात, म्हणजे त्या जमिनीचं हालचाल जो आहे त्या हालचालीतून जी ध्वनी बाहेर पडत असते ती अवश्राव्य ध्वनी आहे। त्यानंतर प्रयोगशाळेतील नादकाटा आपण त्यांच्या भुजा जर रबरी पॅडवर जर आदळलं तर त्या भुजाच्या कंपनातून निर्माण होणारी जी ध्वनी आहे ती ध्वनी अवश्राव्य ध्वनी। ती ध्वनी आपल्या कानाजवळ जरच धरलं तरच आपल्याला व्यवस्थितपणे ते ऐकू येऊ शकतं। त्यानंतर हा जो ध्वनी आहे तो ध्वनी हत्तीसारख्या प्राण्यांना हा ध्वनी ऐकू येऊ शकतो। हत्ती ज्यावेळेला जमिनीवर जात असतात त्यावेळेला त्यांच्या सोंड हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे। त्यांच्या पायातून सुद्धा या अवश्राव्य ध्वनीची जाणीव, विशेषतः सोंडेतून जास्तीत जास्त त्या जाणीव होत असतं। अशा पद्धतीनं हा जो दुसरा प्रकार आहे तो अवश्राव्य ध्वनी। त्यानंतर ध्वनीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे श्राव्यातीत ध्वनी। श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणजेच अल्ट्रासाऊंड असे म्हणतात। पुन्हा एकदा ती व्याख्या मी या ठिकाणी सांगतो, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी दॅट इज अल्ट्रासाऊंड असे म्हणतात। हा ध्वनी सुद्धा मानवी कान ऐकू शकत नाही। अतिशय सूक्ष्म असा आवाज आहे, लक्षात घ्या। आपल्याला अजिबात ऐकू येऊ शकत नाहीये, पण हा जो आवाज आहे हा आवाज कोणत्या प्राण्यांना ऐकू येऊ शकतं? तर ते प्राणी आहेत उदाहरणार्थ वटवाघूळ। वटवाघूळ हा प्राणी श्राव्यातीत ध्वनी निर्माण करू शकतो आणि त्या प्राण्याला ऐकू सुद्धा येतं। त्यानंतर समुद्रातला जो डॉल्फिन जो मासा आहे त्या डॉल्फिन माशाला सुद्धा हा ध्वनी ऐकू येऊ शकतं। फक्त वटवाघूळ, डॉल्फिन मासाच अशा प्रकारच्या ध्वनी ऐकू शकतात असं नाहीये। कुत्रा, उंदीर, 5 वर्षाखालील मुले हे जे आहेत त्या सगळ्यांना हे श्राव्यातीत ध्वनी ऐकता येतं। तर श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग वगैरे काय आहेत ते आपण पाहणारच आहोत। तर अशा पद्धतीनं ध्वनीच्या प्रकारांची व्याख्या त्यांच्या उदाहरणासह आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडंसं वटवाघुळाच्या इतिहासात डोकावून पाहूया। इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी यांनी वटवाघुळाच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला। वटवाघुळाचे एक एक अवयव उदाहरणार्थ कान, नाक, डोळे
इत्यादी एक एक वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवाघुळे अंधारात बेधडक कशी उडतात याचे गूढ स्पंजानीने उकलले. कान बंद केलेले वटवाघूळ धडाधड इतस्तता आपटू लागले. डोळे उघडे असूनही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. त्यावरून वटवाघुळांच्या अंधारातील भराऱ्याची सारी भिस्त त्यांच्या कानावर असते, डोळ्यावर नसते हे स्पष्ट झाले. वटवाघुळे जे श्रव्यातीत ध्वनी तोंडाने काढतात, तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांना ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघुळांना अंधारातही अचूक ज्ञान होत असते. अशा पद्धतीने वटवाघुळे हे श्रव्यातीत ध्वनीचा वापर करून आपल्या अंधारातही अचूक मार्ग शोधत असतात. तर अशा पद्धतीने वटवाघुळांचा हा इतिहास आपण या ठिकाणी समजावून घेतलेला आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग पाहूया. श्रव्यातीत ध्वनीचे एकूण 11 उपयोग आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्यापैकी पहिला उपयोग म्हणजे एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतो. अफाट अशा समुद्रामध्ये ज्यावेळेला अनेक जहाजे आपल्या व्यवसायासाठी फिरत असतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात, त्यावेळेला एका जहाजाचा दुसऱ्या जहाजाशी जर संपर्क तुटला तर ते संपर्क साधण्यासाठी या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. दोन जहाजामध्ये अशा पद्धतीची यंत्र बसवलेले असतात की ज्यामुळे ती दोन जहाजे एकमेकाशी संपर्क साधले जातात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतो. त्यानंतर दुसरा उपयोग आहे तो म्हणजे प्लॅस्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतो. अफाट असं मोठं प्लॅस्टिकचा पृष्ठभाग असेल तर ते प्लॅस्टिकचे पृष्ठभाग एकमेकाशी जोडत नाहीत. मग अशा वेळेला ते दोन प्लॅस्टिकचे पृष्ठभाग जर एकत्रित जोडवायचे असेल तर त्या ठिकाणी या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. त्यानंतर तिसरा उपयोग आहे की दुधासारखे जे द्रवपदार्थ आहेत ते द्रवपदार्थ अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी, त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. कारण दूध हे नाशक पदार्थ आहे. एखाद दिवस 2 दिवस व्यवस्थित टिकू शकतो, पण ते खूप दिवस जर टिकून ठेवायचं असेल, त्यातील जीवाणू जर मारून टाकायचं असेल तर या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा आहे चौथा उपयोग, तो म्हणजे हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान श्रव्यातीत ध्वनी तरंगावरच आधारित आहेत. हृदयाच्या अनेक अशा हृदयाबाबतच्या तक्रारी असतात. हृदयामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आहे, झडपाच्या बाबतीत, रक्तवाहिन्यांच्या बाबतीत ते शोधून काढण्यासाठी डॉक्टर लोक इकोकार्डिओग्राफी म्हणजे ECG करत असतात. तर ते ECG करण्यासाठी या श्रव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. त्यानंतर सोनोग्राफी हे जे तंत्रज्ञान आहे तो याच पद्धतीचा आहे. तर गर्भ किती व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी सोनोग्राफी केलं जातं. फक्त गरोदर स्त्रियांनाच नाही, इतर कुठल्याही शारीरिक अंतर्गत क्रिया तपासायचं असेल तर या श्रव्यातीत ध्वनीचा वापर करून डॉक्टर लोक त्या ठिकाणचा जो काही इलाज आहे आणि उपचार आहे ते करत असतात. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्रव्यातीत ध्वनीने मिळवता येतात. उदाहरणार्थ हातामध्ये किंवा हातातील बोटामध्ये काही दोष आहे का, त्यानंतर पोटामध्ये किंवा किडनीमध्ये काही दोष आहे का, किंवा गर्भातलं बाळ कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टी या अंतर्गत ज्या काही अवयव आहेत त्याचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी या श्राव्यातीत ध्वनीचा वापर करून डॉक्टर लोक त्या
अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा वळवतात आणि त्यावरती इलाज करू शकतात. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो. ज्या ठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्राच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. कारखाना म्हटलं की अवाढव्य असं मोठ्या आकाराचे कारखाने असतात, आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहेत. तर एवढ्या मोठ्या आकाराच्या कारखान्यातील जी काही यंत्र आहेत ती यंत्रसुद्धा मोठमोठी असतात आणि उंचावर असतात आणि फार मोठ्या संख्येनं ही शे भाग असतात. तर हे भाग जर स्वच्छ करायचे असेल तर त्या भागांची स्वच्छता करण्यासाठी या श्रव्याती ध्वनीचा उपयोग केला जातो. त्यानंतर धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी देखील या ध्वनीचा उपयोग होतो. कारखान्यातील जे काही मोठमोठे धातूनी बनवलेली जी यंत्र आहेत त्या यंत्रामध्ये कुठं भेग आहे का, त्या यंत्रातील ठोकण्यानं कुठं तडे गेलेले आहेत का, हे सहजासहजी वरून दिसत नाहीत. पण या श्रव्यातीत ध्वनीचा जर मारा केलं आणि ती ध्वनी परत जर आपल्याला ऐकू आलं नाही तर त्या ठिकाणावरून समजलं जातं की या ठिकाणी या धातूच्या ठोकळ्यांना तडे गेलेले आहेत किंवा धातूच्या ठोकळ्यांना भेग आहेत. उदाहरणादाखल जर सांगायचं असेल तर नदीवरील जे पूल आहेत त्या पुलामध्ये जे काही धातू बसवलेले असतात त्यांना जर तडे गेले तर अपघात होण्याची शक्यता असते. मग अशा ठिकाणी या धातूंचे तडे शोधण्यासाठी, त्यांच्या भेगा शोधण्यासाठी या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे घड्याळाचे सूक्ष्म भाग व नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा या ध्वनीचा उपयोग होतो. घड्याळ छोटंसं असतं, त्याचे भाग सुद्धा खूप सूक्ष्म असतात. तर त्या घड्याळाच्या सूक्ष्म भागाचं किंवा जे दागिने असतात, अलंकारित सोन्याचे जे दागिने असतात ते नाजूक असतात. तर अशा नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि घड्याळाचे सूक्ष्म भाग स्वच्छ करण्यासाठी या श्राव्याती ध्वनीचा उपयोग केला जातो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी या श्राव्याती ध्वनीचा उपयोग केला जातो. आपल्या शरीरातील महत्त्वाचं इंद्रिय तो म्हणजे मेंदू. मेंदूमध्ये कुठेशी छोटीशी जरी गाठ झाली असली तर ते दिसून येत नाही. मग अशा ठिकाणी ती गाठ शोधण्यासाठी या श्रव्यातीत ध्वनीचा त्या ठिकाणी मारा केला जातो आणि मेंदूतील गाठ हे ओळखली जाते. त्यानंतर रडार यंत्रणेमध्ये या श्रव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. रडार यंत्रणा तर ही जी रडार यंत्रणा ती युद्धामध्ये वापरली जाते. तर या रडार यंत्रणेमध्ये सुद्धा या श्रव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. आणि शेवटचं आहे ते म्हणजे काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी सुद्धा या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. तर बरेचसे सूक्ष्मजीव असतात, तर ते सूक्ष्मजीव म्हणा किंवा कीटक म्हणा मारण्यासाठी या श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या श्रव्यातीत ध्वनीचे म्हणजे अल्ट्रासाऊंडचे जे काही उपयोग आहेत ते उपयोग आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत. त्यानंतर आता आपण पुढच्या भागाकडे वळू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ध्वनीचे परावर्तन कसे होते यासाठी एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. ध्वनीच्या परावर्तनाचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही मागील इयत्तेमध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचा अभ्यास केलेलाच आहात. प्रकाशाचा परावर्तन आणि ध्वनीच्या परावर्तनामध्ये फार मोठा असा फरक नाहीये. एक छोटासा फरक आहे, तो म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनासाठी जो आवश्यक पृष्ठभाग गरजेचा आहे, तो आवश्यक पृष्ठभाग हे छोटंसं असलं तरी चालतं. पण ध्वनीच्या परावर्तनाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी विस्तृत अशा मोठ्या पृष्ठभागाची खूप गरज आहे. तर ध्वनीचे परावर्तनाचं कसं होत असतं, तो प्रयोग कशा पद्धतीचा आहे हे समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवर काही आकृत्या तुम्हाला दिसत आहेत. तर पहिली जी आकृती आहे ती गोल घुमटाकार अशा पृष्ठभागामध्ये जर आपण असो तर त्या ठिकाणी ध्वनीचे परावर्तन असंख्य वेळेला कसं होतं, दॅट इज प्रतिध्वनी कसं होत असतं, इको कसं होत असतं याचं दाखवणारी ती एक छोटीशी आकृती आहे. त्यानंतर मध्यभागी जे दाखवलं गेलेलं आहे ते ध्वनीचे परावर्तन समजावून घेण्यासाठी, तो प्रयोग करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे कृती असावं लागतं, साहित्य असावं लागतं त्याबाबतचं एक आकृती मध्यभागी दाखवलेलं आहे. त्या प्रयोगाचं आपण कृती आणि त्याच्यावरून जो काही अनुमान आहे, निष्कर्ष आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर
बाजूला जी आकृती आहे ती म्हणजे डोंगराळ अशा भागामध्ये, टेकडी अशा भागामध्ये, खोल दरी अशा भागामध्ये ध्वनीचं परावर्तन होत असतं. तर अशा पद्धतीने ध्वनीचे परावर्तन कशा पद्धतीने होत असतं ते आपण या ठिकाणी आता समजावून विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ध्वनीचे परावर्तन या प्रयोगाची थोडीशी माहिती मिळवूया. दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. तर ध्वनीचं परावर्तन कसं होतं यासाठी आपण या ठिकाणी आता एक प्रयोग करणार आहोत. प्रत्यक्षात प्रयोगशाळेत जरी हा प्रयोग करत नसलो तरी तुमच्या स्क्रीनवर जी आकृती आहे त्या आकृतीचे बारकाईने निरीक्षण करा आणि त्या आधारे ध्वनीचं परावर्तनाचं आपण अभ्यास करणार आहोत. तर ही कृती कशी आहे आणि त्याला कोणकोणते साहित्य लागतात त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. पहा, हे 2 कार्डबोर्ड आहेत. हा एक कार्डबोर्ड आहे आणि हा एक कार्डबोर्ड आहे. तर अशा प्रकारचे 2 कार्डबोर्ड घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या 2 अशा सारख्या नळ्या तयार करून घ्यायचेत. त्यानंतर टेबलावरील ही जी भिंत आहे त्या भिंतीजवळ या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ते दोन्ही नळकांड्या तुम्ही ठेवायचे आहेत. त्यानंतर एका नळीच्या उघड्या टोकाशी एक घड्याळ ठेवायचं आहे. या ठिकाणी हे घड्याळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नळीच्या बाजूने आपण ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. घड्याळाची टिकटिक हा जो आवाज आहे तो आवाज आपण या दुसऱ्या नळीच्या या मोकळ्या टोकातून आपल्याला या ठिकाणाहून ऐकायचा आहे. त्यानंतर दोन नळ्यामधील कोन आपण असं आणून ठेवायचं आहे की या घड्याळाची टिकटिक असा आवाज तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येईल. अशा रीतीनं आपण घड्याळाचा टिकटिक आवाज जोपर्यंत व्यवस्थितपणे ऐकू येत नाही तोपर्यंत ही जी नळकांडी आहे ती नळकांडी आपण मागे पुढे अशा रीतीनं हलवत राहायचं, जेणेकरून घड्याळाची टिकटिक आवाज स्पष्टपणे ज्या ठिकाणी आपल्याला ऐकू येईल त्या ठिकाणी आपण ती नळकांडी स्थिर ठेवायचं आहे. त्यानंतर हा जो कोन आहे तो आपाती कोन असणार आहे. या घड्याळाच्या नळकांडीनं या केलेला जो कोन आहे तो आपाती कोन आहे, त्याला आपण θ1 म्हणूया. आणि या ज्या नळकांडीला आपण कान लावून ऐकत आहोत त्या नळकांडीनं या केलेला जो कोन आहे त्या कोनाला आपण θ2 असं म्हणूया. प्रत्येक खेपेला हा जो θ कोन आहे म्हणजे आपाती कोन आहे तो आपाती कोन आपण बदलत जाणार आहोत. सुरुवातीला कमी अंशाचं ठेवा 30 अंशाचं आणि त्यानंतर 45 अंशाचं, त्यानंतर 60 अंशाचं, असं वेगवेगळ्या अंशाचं कोन करून आपण आपाती कोन बदलूया आणि त्या दृष्टिकोनातून घड्याळाचा टिकटिक आवाज आपल्याला कोणत्या कोनाशी किती असताना स्पष्टपणे ऐकू येतो ते आपण या ठिकाणी मोजणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की जर आपाती कोन 30 अंशाचा असेल तर हा जो परावर्तन कोन आहे तो परावर्तन कोन सुद्धा 30 अंशाचाच तुम्हाला दिसून येईल. म्हणजे 30 अंशाचा कोन झाल्यानंतरच आपल्याला तो घड्याळाचा टिकटिक आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. या पद्धतीनं जर आपाती कोन 45 अंशाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 45 अंशाचा असतो. जर आपाती कोन 60 अंशाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 60 अंशाचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की प्रकाशाचं ज्या पद्धतीनं परावर्तन होत असतं म्हणजे आपाती कोन जितक्या अंशाचं असतं तितक्याच अंशाचं हा परावर्तन कोन असतो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रकाशाच्या परावर्तनाशी सुसंगत हे ध्वनीचं परावर्तन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या सर्व या प्रयोगाच्या कृतीवरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपण या प्रयोगाचे काही निष्कर्ष, या प्रयोगाचे काही अनुमान आपण या ठिकाणी आता पाहूया. पहिलं निष्कर्ष असं असेल की प्रकाश परावर्तनाप्रमाणेच ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होत असतं. जसं प्रकाशाचं परावर्तन हे घन किंवा द्रव माध्यमातून होत असतं त्याच पद्धतीने या ध्वनी तरंगाचं सुद्धा जे परावर्तन आहे ते परावर्तन घन किंवा द्रव पृष्ठभागावरून सहजगत्या होत असतं. त्यानंतर दुसरं निष्कर्ष असा आहे की ध्वनीची आपाती दिशा ही आहे आपाती दिशा आणि ध्वनीची ही परावर्तित दिशा आणि ही स्तंभिका, हे जे 3 आहेत म्हणजे ही आपाती दिशा, ही परावर्तित दिशा आणि ही स्तंभिका हे एकाच प्रतलात आहेत. हा एक मोठा प्रतल आहे.
या एकाच प्रतलात असतात, हा दुसरा निष्कर्ष झाला. त्यानंतर तिसरा निष्कर्ष आपण पाहूया. ध्वनीची आपाती दिशा आणि ध्वनीची परावर्तित दिशा हे दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. पहा या ठिकाणी ही आहे ध्वनीची आपाती दिशा, त्या स्तंभिकेच्या डाव्या बाजूला आहे. ध्वनीची ही परावर्तित दिशा ही स्तंभिकेच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे ध्वनीची आपाती दिशा आणि ध्वनीची परावर्तित दिशा हे काय तर या स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास आहे. एक डाव्या बाजूला आहे तर दुसऱ्या उजव्या बाजूला आहे. तर आपण हे तिसरं निष्कर्ष पाहिलं. चौथा निष्कर्ष असेल, ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात. ध्वनी ज्या दिशेने जातो ही आपाती दिशा आणि ज्या दिशेने परावर्तित होतो ही परावर्तित दिशा, या दोन्ही कशा आहेत, या स्तंभिकेशी सारखेच कोन करत असतात. म्हणजे आताच तुम्हाला मी सांगितलं की आपाती कोन जितका असतो तितकाच परावर्तन कोन असतो. आपाती कोन 30 अंशाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 30 अंशाचा असेल. आपाती कोन जर 60 अंशाचा असेल तर परावर्तन कोन सुद्धा 60 अंशाचा असतो. जर आपण आपाती कोनाला आय मानलो आणि परावर्तन कोन आर म्हणलं तर या प्रयोगावरून आपल्याला असं सिद्ध करता येतं की आपाती कोन हा परावर्तन कोन इतकाच असतो. म्हणजेच कोन आय हा कोन आर इतकाच आहे. दॅट इज अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. त्यानंतर पाचवं जो निष्कर्ष आहे तो म्हणजे ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखादं खडबडीत पृष्ठभाग जरी असलं किंवा चकचकीत पृष्ठभाग असलं तर त्या पृष्ठभागावरून ध्वनीचं परावर्तन होत असतं. पण प्रकाशाचं तसं नाही. प्रकाशाच्या परावर्तनासाठी मात्र चकचकीत पृष्ठभागाची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या ठिकाणी ध्वनीचे परावर्तन कशा पद्धतीनं होतो ते सिद्ध करण्यासाठी आणि त्यावरून कुठले निष्कर्ष आपण काढू शकतो हा प्रयोग आपण या ठिकाणी आता केलेला आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या तासाच्या शेवटच्या भागामध्ये आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूया. तर एकूण 4 घटकांचा आपण अभ्यास केलो. एक, ध्वनीच्या वेगाबाबतच्या भौतिक राशी, त्यांची व्याख्या, त्यांचं सूत्र व त्यांची एकके. त्यानंतर ध्वनीचे जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांची व्याख्या, त्यांच्या उदाहरणासह, त्यांच्या चित्रासह आपण पाहिलेलो आहोत. त्यानंतर श्रव्यातीत ध्वनीचे 11 उपयोग आपण या ठिकाणी अभ्यासलेलो आहोत आणि आता आपण ध्वनीचे परावर्तनाचं एक छोटंसं प्रायोगिक कृती करून त्या ध्वनीच्या परावर्तनाचं नियमाचं सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहोत. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. या पाठाचे शेवटचे जे काही घटक उरलेले आहेत ते घटक आपण उद्याच्या तासाला अभ्यासूया.